राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर पहिलं महाअधिवेशन भाजपचं शिर्डीमध्ये जे आहे ते पार पडतंय। शिर्डी नगरीमध्ये एक दिवसीय अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी आज होऊ घातलेलं आहे। दिवसभर आज हे अधिवेशन असणार आहे। शिर्डी नगरीत अधिवेशन असल्यामुळे भाजपने श्रद्धा सबुरी भाजपची महाभरारी या टॅगलाईनवरती अधिवेशनाला सुरुवात जी आहे ते आज होणार आहे। ही टॅगलाईन जी आहे ती अधिवेशनाची देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर 11 वाजता हे अधिवेशन जे आहे ते सुरू होईल। प्रमुख नेते जे आहेत ते संबोधित करणार आहेत। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, विनोद तावडे, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख भाषणं जी आहेत ते असणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याआधी भाजपचं हे महाअधिवेशन जे आहे ते शिर्डीत पार पडते। त्यामुळे कार्यकर्त्यांना चार्ज कुठेतरी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या अधिवेशनातून होऊ शकतो। आपण जर पाहिलं तर या अधिवेशनाला 15,000 पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। याआधी पुण्यातल्या अधिवेशनामध्ये 7,000 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मात्र ही संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आता 15,000 कार्यकर्ते आणि पदाधिकारी या महाअधिवेशनात उपस्थित असणार आहेत आणि प्रमुख नेते जे आहेत ते या अधिवेशनाला संबोधित करतील। त्यामुळे साहजिकच सत्तेत भाजप जो आहे तो राज्यामध्ये आहे आणि चांगलं यश जे आहे ते भाजपला राज्यात मिळालं आहे आणि त्या अनुषंगानं हे अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी घेतलं जातं आणि पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं प्रमुख जे नेते मंडळी आहेत ते भाषण करताना काय आदेश देतात किंवा संदेश देतात हे बघावं लागेल। कॅमेरा रोहन पवारचा विनायक डावरुंग, TVN मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।